अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे हा गीतेमधला. म्हणजे आपण संसारामध्ये वागत असताना आपल्याला जर राग आला तर आपल्याला हा श्लोक निश्चित आठवायला पाहिजे, पाठच करून ठेवायला पाहिजे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. आता त्याच्या पुढचा श्लोक आहे 64 आणि 65. की आता भगवंत पुढील श्लोकामध्ये स्थितप्रज्ञ कसा चालतो या चौथ्या प्रश्नाचे उत्तर देतात. तो कसा बोलतो, तो कसा राहतो, तो काय करतो, तो कसा चालतो, याचा अर्थ तो कसा आचरण करतो, तो आचरण कसं करतो, त्याचं आचरण कसं असतं हे अर्जुनाने विचारलेलं आहे. त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आता भगवंत देत आहेत. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति, प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. रागद्वेषवियुक्तैस्तु, की हा जो असतो स्थितप्रज्ञ, याचं अंतःकरण वश, स्वतःमध्ये वश झाले, म्हणजे त्याच्या अंतःकरणावर त्याचा ताबा असतो आणि त्यांनी रागद्वेष हे टाकून दिलेले असतात. रागद्वेष वियुक्तैस्तु, रागद्वेष त्यांनी टाकून दिलेले असतात आणि इंद्रियांद्वारे विषयांचा भोग घेत असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणाच्या प्रसन्नतेला तो प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला काय होतं, विषयांचं भोग घेत असताना कधी सुख होतं, कधी दुःख होतं. परंतु हा जो स्थितप्रज्ञ असतो, हा जरी विषयांचा भोग घेत असला आणि जरी त्याला त्याच्यापासून लाभ झाला, कधी हानी झाली, कधी सुख झालं, कधी दुःख झालं, तरी हा नेहमी प्रसन्न चित्तच असतो. प्रसन्नता हा त्याचा गुण सांगितलेला आहे या ठिकाणी. आणि प्रसन्नता प्राप्त झाल्यावर साधकाच्या संपूर्ण दुःखाचा नाश होतो आणि अशा प्रसन्न चित्त असणाऱ्या साधकाची बुद्धी निसंशय अत्यंत शीघ्रतेने परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होते. कसं असतं म्हणजे याचं आचरण कसा राहतो हा, तर रागद्वेष नसतात ह्याच्याकडे, विषय टाकून दिलेले असतात आणि जरी विषयांचं सेवन केलं तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये कायम प्रसन्नता असते. आणि अशी प्रसन्नता त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याची बुद्धी स्थिर होते, म्हणजे तो स्थितप्रज्ञ होतो, असं या 2 श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. की पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटले की आसक्ती असताना केवळ विषयाच्या चिंतनाने मनुष्याचे पतन होते, आणि येथे म्हणतात की आसक्ती नसताना विषयाचा भोग भोगल्याने मनुष्याचे उत्थान होते. म्हणजे हा फरक आहे की पहिल्यांदा जो विषयांचं ध्यान करणारे आपण जे संसारी लोक आहोत, तर आपल्या मनामध्ये काय असतं, आसक्ती असते, रसबुद्धी असते त्या विषयासंबंधी. आणि हा जो स्थितप्रज्ञ असतो याच्या मनामध्ये आसक्तीच नसते, रसबुद्धीच राहिलेली नसते त्याच्या मनात कुठल्या विषयाची, आणि त्यामुळे त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे. हा त्याच्यातून आपल्यात फरक असतो. आता साधकाचे अंतःकरण आपल्या वशमध्ये असायच पाहिजे. अंतःकरण वश झाल्याशिवाय कर्मयोग सिद्ध होत नाही आणि कर्म करीत असताना विषयात आसक्ती आणि पतन होण्याची शक्यता असते. कर्मयोग्याचं सांगितलेलं आहे की आपण आपलं कर्मयोग्याचं सांगितलेलं आहे की साधकासाठी काय गुण आवश्यक आहेत. म्हणजे हे रसबुद्धी आणि आसक्ती टाकणं हेच आवश्यक आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्याचे अंतःकरण त्याच्या ताब्यात आहे, रागद्वेष गेलेले आहेत आणि विषय सेवन जरी तो करीत असला तरी सुद्धा त्याला विधेयात्मा म्हटलेला आहे, कारण की त्याच्या मनामध्ये प्रसन्नता हा गुण असतो. प्रसाद म्हणतो ना आपण, प्रसाद, आपण भगवंताचा प्रसाद घेतो जेव्हा आपण दुकानातून पेढे वगैरे विकत आणतो किंवा घरी शिरा भाजतो, परंतु जेव्हा आपण तो नैवेद्य दाखवतो, भगवंताला तो अर्पण करतो, तेव्हा तो प्रसाद होतो. आणि प्रसाद म्हणजे काय, प्रसन्नता, की तो प्रसाद खाऊन आपल्याला प्रसन्नता मिळते. आपण कधी सुद्धा दुःखी अंतःकरणाने प्रसाद खात नाही बघा, आनंदाने खातो प्रसाद.
म्हणून प्रसाद याचा अर्थ आहे प्रसन्नता, प्रसादमधिगच्छति, आणि तो प्रसन्नतेला प्राप्त होतो. आणि प्रसन्नता हे काय, मानसिक तप आहे. पुढे 17व्या अध्यायात आपल्याला येईल की प्रसन्नता हे मानसिक तप आहे, जे शारीरिक आणि वाचिक तपापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून साधकाने रागपूर्वकही विषयांचे सेवन करू नये आणि द्वेषपूर्वकही विषयांचा त्याग करू नये, कारण राग आणि द्वेषाने संसाराशी संबंध जडतो. म्हणजे आपल्याला राग आणि द्वेष हे टाकून देणं हे अतिशय महत्त्वाचं त्यांनी, की कुठल्याही गोष्टीची आसक्ती नको आणि कुठल्याही गोष्टीबद्दल तिरस्कारही नको. तर मग ते परत आलं आपलं सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जे अर्जुनाला त्यांनी सांगितलं आहे मूळ ज्ञान, तेच सगळीकडे पुढे आलेलं आहे. आणि मग चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाल्यावर काय होतं, संपूर्ण दुःखाचा नाश होतो, कोणतेही दुःख राहत नाही. कारण की आसक्ती मनामध्ये असल्याने चित्तामध्ये खिन्नता होते ना. माझ्या मनातली जर एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही तर मला वाईट वाटतं. त्यामुळे प्रसन्नता जर आपल्या मनामध्ये असली तर मिळालं काय नाही मिळालं काय काहीही वाटत नाही. आणि प्रसन्नतेमुळे काय होतं, सगळ्या दुःखाची निवृत्ती होते, असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. सर्व दुःखानां हानी असं त्यांनी सांगितलं आहे. मग आपल्याला असं वाटेल की मग तो जो स्थितप्रज्ञ असतो त्याच्यावर काही परिस्थिती येतच नाही का वाईट, की त्याच्या घरामध्ये काही घटना घडत नाही का दुःखी, तर घडतात. त्याच्या घरामध्ये सुद्धा आपल्यासारख्याच घटना घडतात, दुःखदायी घटना घडतात, काहीही परिस्थिती येऊ शकते, संकट येऊ शकतात, परंतु तो मात्र त्याच्यामध्ये स्थिर असतो, कारण की तो प्रसन्न चित्त असतो. आणि प्रसन्न चित्त ज्याचं असतं त्याची बुद्धी फारच लवकर परमात्म्यामध्ये स्थिर होते. आपण टिळकांचं उदाहरण बघितलं होतं बघा, की त्यांना कोर्टामध्ये काय त्यांचं हे झालं, जे केस जिंकले नाही ते हरले. तो वकील आला की त्याला वाईट वाटत होतं की आपल्या टिळकांना मी सोडवू शकलो नाही, आणि टिळक तुरुंगामध्ये त्या लोखंडी बाकावर आरामात झोपलेले होते. म्हणजे स्थितप्रज्ञ यालाच म्हणायचं, म्हणजे परमात्म्यामध्ये स्थित, की त्यांनी तो तिथला सेवक सांगतो, तिथला शिपाई त्यांना, की हा कसा आहे माणूस म्हणे, हा आला आणि परमात्म्याची प्रार्थना केली म्हणे त्यांनी आणि झोपला म्हणे वेळेवर. काही चलबिचल नाही, कुठेही मन अस्थिर नाही, अशा प्रकारचे ते होते. म्हणून मग त्यांनी सांगितलंय आता ही स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतःकरणाची स्थिती कशी पाहिजे, तर आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी व्याकुळता पाहिजे असं सांगितलंय त्यांनी. व्याकुळता आणि प्रसन्नता या दोन्हीपैकी एक जरी असलं ना तरी सुद्धा परमात्म प्राप्ती ही लवकर होते. आणि त्याच्यासाठी त्यांनी गोपींचं उदाहरण दिलं आहे, की गोपींच्या मनामध्ये भगवंताविषयी अतिशय व्याकुळता होती, की त्याला मी कधी बघू. बालस्वरूपामध्ये त्याला बघत होत्या, आणि तो वनात गेलेला असायचा आणि तो येण्याची ह्या गोपी वाट बघायच्या, त्याच्या रूपाचं चिंतन करायच्या, त्याच्या गुणांचं चिंतन करायच्या, त्याच्या लीलांचं चिंतन करायच्या. आणि मग नंतर रासलीलेच्या वेळेस नाही का, की त्यांचे आई वडील, भाऊ, पती इत्यादींनी त्यांना रोखलं, त्यांना अटकाव केला, परंतु त्यांच्या मनामध्ये एवढी व्याकुळता होती भगवंताला भेटण्याची, की त्या व्याकुळतेमुळे त्यांचं पापच नष्ट झालं. त्या मनातल्या व्याकुळतेमुळे आपोआप पापाच्या गाठी त्यांच्या सुटून गेल्या, आणि भगवंताचं चिंतन मनामध्ये सतत झाल्यामुळे काय झालं, जी प्रसन्नता त्यांना प्राप्त झाली त्या प्रसन्नतेने त्यांचं पुण्य नष्ट झालं. म्हणजे भगवंताकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपलं पाप पुण्य दोन्ही नष्ट व्हायला पाहिजे. कारण काय होतं, पापामुळे नरक यातना घडतात आणि पुण्यामुळे स्वर्ग भोगावा लागतो. भगवंताची प्राप्ती मुळीच होत नाही. पाप आणि पुण्य या दोघांच्याही पलीकडे गेल्यानंतर जे शुद्ध पुण्य असतं तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून त्यांचं की मनामध्ये प्रसन्नता आहे, आणि मग त्या प्रसन्नतेमुळे काय झालं, त्यांच्या पुण्याचाही नाश झाला आणि व्याकुळतेमुळे त्यांचं पापही नष्ट झालं, आणि मग त्याच्यामुळे त्यांची भगवंताशी एकरूपता झाली. गोपींची रासलीला फार सुंदर आहे, त्याचा अर्थ फार वेगळा आहे. जीव आणि परमात्मा यांचं मिलन अशी ती गोष्ट आहे. परंतु
सांसारिक विषयामुळे जी प्रसन्नता आणि खिन्नता असते त्या दोन्हीमध्ये ही भोगांचे संस्कार दृढ असतात. अर्थात संसाराचे बंधन दृढ असते. याचे उदाहरण संपूर्ण संसाराचे सामान्य प्राणी आहेत, जे प्रसन्नता आणि खिन्नतेचा अनुभव घेत संसारात फसलेले असतात. आपली स्थिती आपल्याला माहिती आहे. आपली प्रसन्नता ही कशी असते? क्षणिक असते. आणि आपली व्याकुळता ही सुद्धा क्षणिकच असते. परंतु ह्या गोपींची मात्र अतिशय तीव्र व्याकुळता मनामध्ये होती, प्रसन्नता होती, आणि त्यामुळे त्यांचं अंतःकरण द्रवित झालं. अंतःकरण त्यांचं द्रवित झालं. आणि द्रवित मेणबत्तीमध्ये रंग घातल्याने तो रंग तिथे स्थायी होतो. तसेच अंतःकरण द्रवित झाल्याने भगवंतासंबंधी त्यांच्या मनामध्ये अतिशय प्रेम निर्माण झालं. असे काही भाव निर्माण झाले की त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं ऊर्ध्वगती झाली आणि मग त्या भगवंताशी एकरूप झाल्या. असे हे गोपींचं उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि स्थितप्रज्ञ हा असाच असतो हेच त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून साधकासाठी काय सांगितलं आहे त्यांनी, की कितीही प्रिय वस्तू मिळाली, कितीही अप्रिय वस्तू मिळाली तरीसुद्धा तुम्ही खिन्न होऊ नका, प्रसन्न होऊ नका. म्हणजे प्रिय वस्तू मिळाली म्हणून प्रसन्न होऊ नका आणि अप्रिय वस्तू मिळाली म्हणून खिन्न होऊ नका. तर या दोन्हीच्याही पलीकडे आपण जायला पाहिजे, असा हा स्थितप्रज्ञ असतो. आता 66वा श्लोक आहे. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिर अशांतस्य कुतः सुखम. आता मागील 2 श्लोकामध्ये त्यांनी जो विषय सांगितला तोच आता विषय तो व्यतिरेक पद्धतीने सांगतात. म्हणजे आपल्या या वाङ्मयामध्ये अन्वय आणि व्यतिरेक अशा 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. अन्वय म्हणजे काय? आहे आहे आहे, परमात्मा आहे परमात्मा आहे, म्हणजे काय? इति इति इति. आणि व्यतिरेक म्हणजे नेती नेती नेती, असं ते आहे. तर इथे व्यतिरेक पद्धतीने कसं सांगतात बघू आपण, की नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, की मन आणि इंद्रिये संयमित नसणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. म्हणजे नाही नाहीनी सांगितलंय म्हणून याला व्यतिरेक म्हणतात. आणि मग निश्चयात्मक बुद्धी नसल्याने काय होतं, त्याच्याची कर्तव्यपरायणतेची भावना पण नसते त्याच्या मनात. आणि भावना नसल्याने त्याला शांती प्राप्त होत नाही. आणि मग शांती ज्याच्याकडे नसते त्याला सुख कुठून मिळणार? अशांतस्य कुतः सुखम, त्याला सुख कुठून मिळणार? म्हणजे अशी ही मालिका आहे की आधी इंद्रियांवर संयम नाही, मनावर संयम नाही, त्याच्यामुळे निश्चयात्मक बुद्धी नाही. निश्चयात्मक बुद्धी नसल्याने कर्तव्यपरायणता नाही आणि त्याच्यामुळे त्याला शांती नाही, आणि शांती नसल्यामुळे त्याला सुख नाही. म्हणजे जो अशांत आहे तो सुखी कसा होऊ शकतो? कारण की त्याच्या हृदयात निरंतर चलबिचल होत राहते. बाहेरून त्याला कितीही अनुकूल भाव प्राप्त झाले आणि तरीही त्याच्या अंतःकरणातील चलबिचल नाहीशी होत नाही, अर्थात तो सुखी होत नाही. म्हणजे आपण जरी प्रवचनात जाऊन बसलो आणि प्रवचन कानावर पडतंय आणि मनामध्ये जर आपल्या घरातलेच विचार असतील तर काय उपयोग आहे? मग त्या प्रवचनाचा काहीही लाभ होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की मन इंद्रिय संयमित नाहीत अशा अयुक्त म्हणजे असंयमी पुरुषाची मला केवळ परमात्मा प्राप्तीच करावयाची आहे अशी एक निश्चयात्मिका बुद्धीच नसते. तो फक्त सगळेजण जातात म्हणून तो पण जातो ऐकायला, की चला सगळे जातात आपणही जाऊ, असे बरेच असतात. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याची निश्चयात्मिका बुद्धी नसते. मग त्याच्या मनामध्ये सगळं फलाची इच्छा, कामना, आसक्ती हे सगळं असतं आणि त्याच्यामुळे त्याला सुखही मिळत नाही, त्याला शांतीही मिळत नाही. अशा या श्लोकाचा 66व्या श्लोकाचा अर्थ आहे. आता 67वा श्लोक आहे की हा जो असंयमी पुरुष असतो याची निश्चयात्मक बुद्धी का होत नाही याचं कारण आता पुढील श्लोकात ते सांगतात की इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांभसी. की त्यांनी कारण सांगितलं याचं की आपलं निश्चयात्मिका बुद्धी का होत नाही, तर आपली इंद्रिय ही मनाच्या मागे धावत असतात. इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविधीयते, मन जिकडे नेईल तिकडे आपली बुद्धी जात असते.
त्यांनी सांगितलंय बुद्धी ही आपली आत्म्याकडे जायला पाहिजे, परमात्म्याकडे जायला पाहिजे, ती आपली मनाकडे जात असते. आणि त्यामुळे काय होतं त्याच्यासाठी उदाहरण दिलंय, तदस्य हरती प्रज्ञा वायुर्नावमिवांभसी, की एखादी नाव असते, त्या नावेला वारा जिकडे नेईल तिकडे ती नाव जाते. तसं आपलं होतं आणि त्याच्यामुळे आपली स्थिरबुद्धी होऊ शकत नाही. जर साधक कार्यक्षेत्रामध्ये सर्व प्रकारचा व्यवहार करीत असेल तर त्याच्या इंद्रियांपुढे आपापले विषय हे येणारच. त्यापैकी ज्या इंद्रियाची त्याच्या विषयात आसक्ती होईल ते इंद्रिय मनाला आपल्या अनुगामी बनवते. म्हणजे मन त्या विषयाकडे धावत जातं आणि मग काय होतं, तो सुखाचा भोग घेऊ लागतो. आणि मग सुखाचा भोग घेतल्यानंतर कधी कधी त्याला एकीकडे रसनेंद्रिय ओढत असतं, एकीकडे त्याचे कान त्याला ओढत असतात, एकीकडे डोळे, म्हणजे माझ्या डोळ्यांनी मला पिक्चरला जावंसं वाटतं, माझ्या कानांनी मला चांगलं संगीत ऐकावंसं वाटतं. काय काय असे आपली ही जी पंचज्ञानेंद्रियांचे विषय असतात ते सगळे आपल्याला, मन आपलं जसं असेल तसं ते, म्हणजे शेवटी म्हणतात ना, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. म्हणजे मनच तुमच्या बंधाला कारण आहे आणि मनच तुमच्या मुक्तीला कारण आहे, मोक्षाला कारण आहे. हे मन फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा मनामध्ये विषयांचे महत्त्व घर करते तेव्हा ते एकटेच मन साधकाच्या बुद्धीला हरण करते, की नाही मला विषयच महत्त्वाचे वाटतात, ते मला काय ते भागवत बिगवत ऐकायचं नाही आहे, मला काही गीता बिता ऐकायची नाही आहे, मला हे बाकीचं सगळं करायचं आहे, जगामध्ये किती चांगले चांगले विषय आहेत ते मला भोगायचे आहेत. असं जर तुमचं मन म्हणत असेल तर मग मन तिकडेच जातं. मग त्याची निश्चयात्मिका बुद्धी कधी होतच नाही, की नाही मला त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की माझा मनुष्यजन्म मिळालेला आहे तो केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मिळालेला आहे आणि म्हणून मला परमात्म्याची प्राप्तीच करायची आहे, मग काहीही हो, असे आपले ध्येय दृढ झाले पाहिजे. आणि ध्येय दृढ होण्याने साधकाच्या अहंतेतून भोगांचे महत्त्व नाहीसे होते. एकदा ध्येय निश्चित झालं माझं की नाही मला दुसरं काहीच करायचं नाही आहे, मला आता हेच करायचं आहे, असं ध्येय जर निश्चित झालं तर काय होतं की आपोआप भोगांचं महत्त्व कमी होतं. मग काही मिळालं काय नाही मिळालं काय माणसाला काहीही वाटत नाही, पण मग ह्याचा अनुभव आपण घ्यायला पाहिजे, अशी निश्चयात्मक बुद्धी आपण करायला पाहिजे. आणि जोपर्यंत तशी निश्चयात्मका बुद्धी होत नाही त्याचं वर्णन मग या श्लोकात केलेलं आहे की इंद्रियाणाम हिचरताम यन्मनोनुविधीयते, की इंद्रिय जी असतात आपली ती सगळी मनाच्या मागे भरकटत जातात. आणि मन कसं आहे, चंचल आहे. मन हे माकडासारखं आहे, क्षणात या झाडावर क्षणात त्या झाडावर उड्या मारत असतं. आपलं मन काही एका जागी कधीही स्थिर राहत नाही, तर ते सगळीकडे फिरत असतं. जेव्हा मनामध्ये विषयाचे महत्त्व घर करते तेव्हा ते एकटेच मन साधकाच्या बुद्धीला हरण करते आणि मग बुद्धीला ते सांगतं की नाही नाही मला हेच करायचं आहे. आणि मग एकदा भोग बुद्धी उत्पन्न होते, निश्चयात्मक बुद्धी बाजूला राहते आणि भोग बुद्धी उत्पन्न होते. आणि मग वायुर्नावमिवांभसी, हे त्यांनी उदाहरण दिलं की ती बुद्धी कशा प्रकारे हरण केली जाते. तर दृष्टांत रूपाने सांगतात की एखादी नाव आहे आणि ती पाणी हे पाण्यामध्ये नाव आहे आणि तो वारा जिकडे वाहील तिकडे ती नाव जाते आहे. एखादा मनुष्य नावेमध्ये बसून नदी अथवा समुद्रातून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जात आहे आणि जर त्यावेळी नौकेच्या विरुद्ध दिशेने वारा वाहत असेल तर तो वायू त्या नावेला मुक्कामाच्या विरुद्ध दिशेला घेऊन जातो. तसेच साधक निश्चयात्मिका बुद्धिरूपी नौकेवर आरूढ होऊन संसार समुद्राला तरून परमात्म्याकडे जर जात असेल म्हणजे सुरुवातीला जर त्याला वाटलं असतं की चला मला परमात्म्याकडे जायचं आहे म्हणून त्यांनी तसा निश्चय केला, परंतु त्याला त्याच्या बुद्धीला त्याच्या मनाने ओढलं आणि मग ती बुद्धिरूप नौका त्याच्या मनाला हरण करते आणि मग त्याला संसाराकडे ओढून नेते. बुद्धिरूप नौका त्याला संसाराकडे ओढून नेते आणि यामुळे साधकाची विषयामध्ये सुखबुद्धी आणि त्याच्या उपयोगी पदार्थामध्ये महत्त्वबुद्धी होते. महत्त्व वाटायला लागतं त्याला विषयांचं आणि मग त्याला वाटायला लागतं की नाही नाही हेच केलं पाहिजे, ह्याच्यासाठीच माझं आयुष्य आहे. म्हणजे अशा प्रकारे वायू नौकेला दोन रीतीने विचलित करतो. नौकेला पथभ्रष्ट करून टाकणे अथवा पाण्यात बुडवणे.
परंतु एखादा चतुर नावाडी त्या वायूच्या क्रियेला आपल्या अनुकूल बनवतो, ज्यामुळे वायू नौकेला आपल्या मार्गापासून दुसरीकडे घेऊन जाऊ शकत नाही, तर मुक्कामाच्या ठिकाणाला पोचवण्यास सहाय्य करतो. तसेच इंद्रियानुगामी मन बुद्धीला 2 प्रकाराने विचलित करते. म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीच्या निश्चयाला दाबून भोगबुद्धी उत्पन्न करते, अथवा निषिद्ध भोगामध्ये बुद्धीला लावून तिचे पतन करविते. परंतु ज्याचे मन आणि इंद्रिय वश असतात त्याच्या बुद्धीला मन विचलित करीत नाहीत, तर परमात्म प्राप्ती करण्यात बुद्धीला सहाय्य करते. म्हणजे सामान्य लोक आणि स्थितप्रज्ञ या दोघांची तुलना या ठिकाणी सांगितलेली आहे, की तो जो स्थितप्रज्ञ असतो त्याचं मन आणि बुद्धी परमात्म्याकडे जाते, आणि आपलं काय होतं की आपलं मन आणि बुद्धी संसाराकडे आणि भोगाकडे जाते, आणि त्यामुळे आपलं पतन होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि स्थितप्रज्ञाकडे जर जायचं असेल आपल्याला तर ह्या गोष्टी आपण अनुसरल्या पाहिजेत. आता अयुक्त पुरुषाची निश्चयात्मिका बुद्धी का नसते याचे कारण पूर्व श्लोकात त्यांनी दाखवले. कारण की तो वारा ज्याप्रमाणे नावेला ओढून नेतो त्याप्रमाणे मन त्याला ओढून नेतं, हे कारण सांगितलं त्यांनी आपल्याला. मग आता जो युक्त असतो त्याच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी पुढचा श्लोक आहे, म्हणजे स्थितप्रज्ञ. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहो, ज्या पुरुषाची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून संपूर्णपणे निवृत्त झाली आहेत त्या पुरुषाची बुद्धी स्थिर असते. आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं बघतोय, आणि त्यांनी विचारलंय भगवान अर्जुनाने की स्थितप्रज्ञ कसा राहतो, त्याचं आचरण कसं असतं. तर त्यांनी त्याची इंद्रिय ही पूर्णपणे विषयांपासून निवृत्त केलेली असतात, आणि म्हणून मग त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली असते, त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. मग आता 60व्या श्लोकापासून मन आणि इंद्रियांना वश करण्याबाबत जो विषय चालू आहे त्याचा उपसंहार या श्लोकामध्ये केलेला आहे. तस्मात म्हटलेलं आहे ना, तस्माद्यस्य महाबाहो. महाबाहो अर्जुनाला म्हटलेलं आहे की अशा प्रकारे अर्जुना, तू महाबाहो आहेस, तू शूर आहेस, वीर आहेस, म्हणून मी तुला हे सांगत आहे की इंद्रियांमध्ये संसाराचे आकर्षण राहिले नाही तर त्याची बुद्धी स्थिर होते. आता येथे सर्वशः हे पद दिलेलं आहे, म्हणजे काय की संसारामध्ये व्यवहार करीत असताना अथवा एकांतात चिंतन करीत असताना कोणत्याही अवस्थेत त्याची इंद्रिये भोगामध्ये विषयामध्ये प्रवृत्त होत नाहीत. हा जो असतो ना, हा सदा सर्व काळ परमात्म्यामध्ये लीन झालेला असतो. स्थितप्रज्ञ व्यवहार जरी तो वरवर करत असला तरी सुद्धा त्याची बुद्धी कोणीही विचलित करू शकत नाही. त्याचे मनही इंद्रियांच्या सहाय्याने बुद्धीला विचलित करू शकत नाही. जसे पर्वताला कोणीही स्थानभ्रष्ट करू शकत नाही, पर्वत कसा अचल असतो, निश्चल असतो, तशी या स्थितप्रज्ञाची बुद्धी ही निश्चल असते, अचल असते, त्याला कोणीही हलवू शकत नाही. म्हणून त्याला बुद्धियोगी पण म्हटलेलं आहे, की बुद्धियोग यालाच म्हटलेलं आहे की ज्याची बुद्धी परमात्म्याशी जोडली गेलेली आहे त्याला कोणीही स्थानभ्रष्ट करू शकत नाही, त्याच्या मनामध्ये विषयांचे महत्त्वच काही राहिलेले नसते, असा हा स्थितप्रज्ञ आहे. निगृहीतानि याचा अर्थ असा आहे काय, तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः. म्हणजे इंद्रिय विषयांपासून पूर्णपणे निवृत्त झाली आहेत, अर्थात विषयाविषयी त्यांची थोडीही आसक्ती, राग, आकर्षण राहिले नाही. जसे सापाचे विषारी दात काढून टाकले तर त्याच्यात विष राहतच नाही. मग ह्याने काय केलेलं आहे, स्थितप्रज्ञानी आपले काम आणि क्रोध हे विषारी दातच काढून टाकलेले आहेत. राग द्वेष हे जणू त्या विषारी दात असतात आपले, आणि ते काढून टाकलेले आहेत त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्या साधकाला पतनाकडे ओढून नेण्याची शक्ती काही त्या इंद्रियांमध्ये राहिलेली नाही आहे. राग द्वेष युक्तस्तु इंद्रियानिश्चरं जे बघितलं ना आपण,
रागद्वेष मनापासून काढून टाकलेले आहेत, त्यामुळे त्याचं पतन अजिबात होऊ शकत नाही. म्हणजे साधकांनी कसं राहायला पाहिजे, साधकांनी स्थितप्रज्ञ होण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर दृढ निश्चय केला पाहिजे की मला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. भोग भोगणे आणि संग्रह करणे हे काही माझं उद्दिष्ट नाही आहे. आतापर्यंत झाला 50 वर्षाचा संसार झाला, 60 वर्षाचा संसार झाला, आतापर्यंत आम्हाला माहिती नव्हतं. पण आता जर आम्हाला माहिती झालेलं आहे, आम्हाला जर काहीतरी कळलेलं आहे, तर आम्ही त्याचा उपयोग आपल्या पुढच्या आयुष्यासाठी निश्चितच करून घेतला पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. असं हे आपल्याला सांगतात की आता आपण सावध राहिलं पाहिजे आणि आता आपण आपली बुद्धी कुठे स्थिर करायची, भोगांमध्ये किती लावायची का योगामध्ये किती लावायची, ते आपण आपलं आता ठरवलं पाहिजे, असं ते सांगतात. मग ज्याची इंद्रिय संपूर्णपणे वश झाली आहेत त्या मनुष्यात आणि साधारण मनुष्यात काय फरक आहे, याला पुढील श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. 69वा श्लोक आहे. तर मला वाटतं आता तो आपण पुढच्या वेळेस घेऊ. 4 श्लोक आपल्याला राहिलेले आहेत. 69, 70, 71, 72 असे 4 श्लोक. म्हणजे हा जो दुसरा अध्याय आहे हा अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये संपूर्णपणे ज्ञान आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. कर्मयोग सांगितलेला आहे, भक्तियोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग सांगितलेला आहे आणि त्या ज्ञानी पुरुष कसा असतो, स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे उभी केलेली आहे भगवंतांनी, की त्याचे पूर्ण गुण आपल्याला सांगितलेले आहेत की तो कसा असतो. कामना कशा त्याच्या मनातल्या निघून गेलेल्या असतात, कासवाप्रमाणे त्यांनी सगळी इंद्रिय कशी खेचून घेतलेली असतात, विषयांचं ध्यान तो कधीही करत नाही, परमात्म्यामध्ये त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर हळूहळू लक्षात ठेवल्या तर निदान आपल्याला स्थितप्रज्ञ कसा असतो, स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे आपल्या लक्षात राहील. लक्षात राहिलं तरी खूप आहे ना, आपलं चिंतन घडेल, आपल्या मनामध्ये मनन होईल त्याचं. तर हे सगळं आपण करायला पाहिजे. गीतेमधून निदान एवढं जरी आपण घेतलं ना तरीसुद्धा गीता ही सार्थकी लागेल असं मला वाटतं. आता पुढच्या रविवारी काय होईल, आपला हा अध्याय पूर्ण होऊन जाईल, दुसरा अध्याय, आणि मग आपण कर्मयोगाकडे मार्गक्रमण करणार आहोत. 3रा, 4था आणि 5वा हे असे कर्मयोगाचे अध्याय आहेत. त्याच्यामध्ये निष्काम कर्म कसं करायचं, कर्माची हातोटी काय, हे सगळं भगवंतांनी आपल्याला खूप छान समजावून सांगितलेलं आहे. कारण की आपला कर्माशी संबंध सतत येत असतो. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणभरही आपण कर्माशिवाय राहू शकत नाही, सतत आपण कर्म करत असतो. आणि हे कर्म करत असताना आपण किती जागृत राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, हे सगळं आपल्याला भगवंतांनी 3रे अध्याय सांगितलेलं आहे. ते अजून वेळ आहे त्याला. 2रा अध्याय अजून आपला पूर्ण पुढच्या रविवारी होईल. तर या ठिकाणी मी आपली परवानगी घेते, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.